आज आपण पुढचे भेसळ पाहू. साजूक तुपात वनस्पती तूप मिसळतात. दोन्ही नमुने वेगवेगळे घ्या व 2 थेंब आयोडीन प्रत्येकात घाला. जर तुपाचा रंग निळा झाला तर तुपात स्टार्चची भेसळ असते. दुधात डिटर्जंट पावडर मिसळतात. ते दोन्ही नमुने घ्या. शुद्ध दूध ओतताना त्यातून पाणी पडणार नाही. भेसळयुक्त दूध पाणी पडेल. चहामध्ये लाकडाचा रंगीत भुस्सा मिसळतात. एक फिल्टर पेपर घ्या, ओला करून घ्या व वेगवेगळ्या फिल्टर पेपरवर दोन्ही चहाचे नमुने ठेवा. जर पेपरवर पिवळे, शेंदरी, लाल डाग दिसले तर त्यात भेसळ आहे. रंगीत भेंडी कापसाच्या बोळ्याने चोळून बघा. जर कापसाचा रंग हिरवा लागला तर भेंडी रंगवलेली आहे. त्याच्यानंतर जिरे, हातात थोडे जिरे घ्या व अंगठ्याने चोळा. हाताला काळा रंग लागला तर ते जिरे भेसळयुक्त आहेत. सफरचंदाला चमक आणण्यासाठी मेणाचा थर देतात. सुरीने त्यावर सालीवर हलके फिरवा. पांढरा थर निघून येईल. हा थर म्हणजे मेण असते. पनीर, पाणी उकळा, त्यात पनीर टाका व तूर डाळ घाला. जर पाणी लाल झाले तर पनीरमध्ये युरियाची भेसळ आहे. पनीरवर आयोडीन टाका. जर ते निळे झाले तर त्यात स्टार्चची भेसळ असते. केशर, भेसळयुक्त केशरामध्ये मक्याच्या कणसाचे केस रंगवून टाकतात. रवा, यात लोखंडाचा बारीक कणांची भेसळ करतात. एका कागदावर रवा घ्या व त्यावरून चुंबक फिरवा. भेसळ असेल तर लोहाचे कण चुंबकाला चिकटतील. लोणी, शुद्ध लोणी तव्यावर टाकल्यास फसफसून वितळते. लोण्याला आयोडीन टाका. शुद्ध लोण्याचा रंग बदलणार नाही. भेसळयुक्त लोणी निळ्या रंगाचे होईल. हातावर लोणी घ्या. ते वितळू लागले व हातावरून खाली पडले. भेसळयुक्त लोणी हातावरून खाली पडणार नाही. तांदूळ, शुद्ध तांदूळ हाताने तपासा. काळपटपणा दिसणार नाही. वास घेऊन बघा. जर कुचका वास असेल तर तांदूळ चांगले नाहीत. प्लॅस्टिकचे तांदूळ शिजत नाहीत. खोबरेल तेल, शुद्ध तेल एका काचेच्या भांड्यात घ्या. दुसऱ्या भांड्यात भेसळयुक्त तेल घ्या. दोन्ही डीप फ्रीजमध्ये ठेवा 30-40 मिनिटं. शुद्ध तेल पूर्ण घन झालेले दिसेल. भेसळयुक्त तर 2 वेगवेगळे थर असलेले दिसतील.